दरबारात जेव्हा तुमचे आका मंचकावर बसलेले असतात तेव्हा दरबारी नवरत्नांमधलं एक एक अनमोल रत्न जे असतं ना, हे आपल्या आकासमोर आपली कलाकारी सादर करायला धडपडत असतं. मी कसा श्रेष्ठ, मी कसा एंटरटेनिंग हे दाखवण्यासाठी झटत असतं. परवा भारतीय जनता पक्षाच्या एका सभेत महाराष्ट्र भाजपा सुप्रीमो, भाजपाचे आकाच म्हणा, देवेंद्र फडणवीस एका व्यासपीठावर हजर असताना नुकतीच आमदारकीची बक्षिशी मिळालेले एक नवे अनमोल रतन सदाभाऊ खोत हे आपलं कसब दाखवण्याच्या नादात पवारांवर नको ती टिप्पणी करून गेले. पवारांशी राजकीय मतभेद असावेत, माणसाचे वैचारिक मतभेदही असावेत आणि तात्विक शत्रुत्व जरूर असावं, पण त्यांच्या आजारपणामुळे त्यांना आलेलं एखादं व्यंग जाहीर सभेत मांडून त्यावर हशा टाळ्या मिळवणं हे काही चांगली गोष्ट नाही आहे ना. आता हे सगळं जे काही मी बोललो आहे ते आम आदमी की कैफियत है, ये सामान्य जनता असं म्हणते. आणि असं कोण म्हणतं आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटातले सगळे लोक. जनतेला आवडलं नाही सदाभाऊ खोत जे काय म्हणाले ते. सदाभाऊ नेमकं काय बोलले हे देखील ऐका तुम्ही स्वतःच, म्हणजे नेमकी काय भानगड आहे हे तुमच्याही लक्षात येईल. अरे पवार साहेब, तुमच्या चिल्या पिल्याने कारखाना हाणलं, बँका हाणल्या, सूतगिरण्या हाणल्या, पण पवाराला मानावं लागेल एवढं हाणलं तरी सुद्धा भाषणात आता म्हणतोय मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? पाहिलं, शरद पवारांच्या चेहऱ्यावर सदाभाऊंनी व्यंगात्मक टिप्पणी केली तर त्यानंतर बराच उहापोह झाला. खुद्द अजितदादा पवारही खवळले की असं यापुढे कोणी बोललं तर मग मी माफ करणार नाही. म्हणजे तुर्तास हे जे काही घडलंय त्याकडे दुर्लक्ष करत त्याला दादांनी माफ केलंय. पुन्हा जर घडलं तर मी बघून घेईन. आता याचा असाच अर्थ घ्यायचा का आपण? मुळात मी सुरुवातीला जे बोललो की दरबारात आका बसलेले असताना नवरत्नांना स्फुरण चढतं, हे फक्त सदाभाऊंना लागू होतं असं नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावरून आपला ज्योतिष पाहणारा, भविष्य सांगणार अमोल मिटकरीसारखा भुरटा माणूस मम भार्या समर्पयामी म्हणत हिंदू धर्माची टिंगलटावाळी करू धजावतो. कारण तेव्हा त्याच्यासमोर जयंत पाटलांपासून धनंजय मुंडे आदी नेते बसलेले होते. त्यांना खुश करायला गडी लागला बराळायला. मग काय सुसाट गाडी सुटली त्याची. सदाभाऊंचंही तसंच झालेलं आहे, यात वाद नाही. कारण शरद पवारांच्या चेहऱ्यावर फालतू जोक्स करणारे जे लोक आहेत सोशल मीडियावर पडीक असतात ते, आणि फेसबुक किंवा ट्विटरवर या असल्या बाष्कळ रील्स, मीम, शॉर्ट्स यांना चांगला प्रतिसाद मिळतो. पण आपण सोशल मीडियावर नाही तर एका राष्ट्रीय पक्षाच्या व्यासपीठावरून हे अकलेचे तारे तोडतोय, हे त्या वक्त्याच्या लक्षात यायला हवं. राजकारणात नवखे असणारे लोक अशा चुका करू शकतात, पण सदाभाऊ तर मुरलेले आहेत. नवखे चुका करतातच, अगदी राजकारण असो की शेअर मार्केट. ट्रेड कुठे करायचं, कुठे पैसे गुंतवायचे हा अनुभव नसलेल्यांना, त्या नवख्यांना माहीत नसतंच. पण अशा लोकांना सुरुवातीला शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करायची असेल, इच्छा तर असते, तर त्यासाठी एक ॲप आहे जे तुम्हाला शेअर बाजारातल्या ट्रेडिंगबाबत मार्गदर्शन करतं. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टेड राहणं आणि त्याचा अंदाज लावणं आता सहज सोपं झालेलं आहे बरं का. कारण शेअर बाजारातून आता चांगले पैसे कमावणं शक्य होतं आहे. काही लोक फ्युचर आणि ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करू पाहत आहेत, कारण यात मार्केट वर जाओ की खाली जाओ दोन्ही सिच्युएशनमध्ये पैसे मिळतात, चांगला नफाही मिळतो. पण मार्केटच्या एवढ्या टेक्निकॅलिटीज सोबत हे सगळं सुरू कसं करायचं, जुळून कसं घ्यायचं हे लोकांना कळत नाही. म्हणूनच मी तुम्हाला एका शानदार आणि सोप्या ॲपची ओळख करून देतोय, ज्याचं नाव आहे मार्केट वुल्फ. हे एक सेबी रजिस्टर्ड ॲप आहे आणि या ॲपची खासियत अशी आहे की इथं ट्रेडिंग अकाउंट उघडणं टोटली फ्री आहे. होय, अगदी मोफत. दुसऱ्या ब्रोकरेज ॲप्सवर जवळपास 200 ते 300 रुपये भरून अकाउंट ओपन केलं जातं. इथं अकाउंट ओपनिंगचं असं कुठलंच शुल्क, चार्जेस तुम्हाला लागत नाही. लाईफ टाईम फ्री असलेलं हे ॲप एक्सपर्टच्या मदतीनं ट्रेडिंग करता येण्यासारखं आहे. चला तर आता तुम्हाला मी दाखवतो हे ॲप कसं वापरलं जातं. मी आता उघडलंय मार्केट वुल्फ ॲप आणि पिन टाकून लॉग इन केलं. आता मी सिलेक्ट केलं इझी वेवालं ऑप्शन. आता मी सिलेक्ट करतोय मला कशा ट्रेड करायचं ते. चला मी बँक निफ्टी चूज करतो. इथं दिसतंय ट्रेंड्सनुसार की निफ्टी खाली जाणार आहे. आता मी एक अमाऊंट डिफाईन करून डाऊन ऑप्शन सिलेक्ट करतोय. शेवटी मला चूज करायचंय फास्ट किंवा फास्टर. जास्त नफा हवा तर त्यासाठी फास्ट प्रॉफिट. आणि झालं. आता लाईव्ह ट्रेड मी मॉनिटर करू शकतो. या ॲपची अजून एक खासियत ही की तुम्ही इथे ऑप्शनमध्ये फक्त 999 रुपयात ट्रेडिंग करू शकता. दुसऱ्या ॲप्समध्ये जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करायला गेला तर तिथे 3 पट जास्त पैसे लागतात.
आणि हो, यांचं एक इनबिल्ट फीचर आहे जे तुम्हाला जास्तीच्या तोट्यापासून वाचवतं, ज्याला म्हणतात स्टॉप लॉस. अगर तुमचं ट्रेड लॉसच्या एका लेवलपर्यंत पोहोचतं तेव्हा तिथेच हे ॲप तुमचं ट्रेड थांबवतं, ज्याने तुमचं अधिक नुकसान टाळलं जातं. मार्केट वुल्फ हे जे काही ॲप आहे हे तुम्हाला पूर्णतः ट्रेडिंगमध्ये मदतच करत असतं. यांची सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्टची एक डेडिकेटेड टीम आहे जी तुम्हाला दररोज फ्री अशा रेकमेंडेशन्स देत असते, ज्यावर तुम्ही सहज मार्केटचं ॲनालिसिस करू शकता, मार्केटचा अंदाज लावू शकता. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे यांचं ब्रोकरेज. या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात कमी असं ब्रोकरेज यांचं आहे. याचाच अर्थ हे तुमच्यासाठी हर प्रकारे एक फायद्याचा सौदा घेऊन आलेला ॲप आहे. आता बसल्या बसल्या तुम्ही मॉनिटर करू शकता की तुमचा जो ट्रेड आहे किती सहजपणे 1541 रुपयाचं प्रॉफिट बुक करून गेलाय. जे प्रॉफिट मिळवलंय ते तुमच्या इन्व्हेस्टेड अमाऊंटच्या 48%, तेही 2 मिनिटांपेक्षा कमी वेळात. एवढं सोपं आणि सेफ असलेलं हे ॲप लगेच चेकआउट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि पिंड कमेंटमध्येही ती लिंक आहे. एकदा वापरून बघा मार्केट वुल्फ. थोडं विषयांतर झालं, पण एक लक्षात घ्या मित्रांनो, शरद पवारांवर बोलल्यानंतर आज पवार कुलोत्पन्न अजितदादा जसे सदाभाऊंवर उखडलेत ना, तसे ते याआधी कधीच रिॲक्ट झालेले आपण पाहिले नव्हते. कारण इतिहास जर खंगाळला आणि जर तो खंगाळून पाहिला आपण, थोडंसं भूतकाळात गेलो, तर स्वतःला देवांचे बाप म्हणवणारे शरद पवार हे काही या सदाभाऊंपेक्षा कमी होते का? 10-11 वर्ष आधी त्यांनी तर शेतकरी नेते जे राजू शेट्टी त्यांची जात काढली होती. का? कशासाठी? तर आपली वोट बँक सिक्युअर करण्यासाठी. शेट्टी नावाचे खासदार आहेत. जेव्हा काम असतं तेव्हा ते माझ्याकडे येतात आणि माझा विरोधक एका बाजूचा मी कधी बघत नाही, त्याला मदत करतो. आता त्यांनी आंदोलन केलं कुठं? इंदापूर तालुक्यात. त्यांचा मतदारसंघ कुठला? काय नाव त्याचं? शिरोळ नाही, इचलकरंजी. त्यांच्या मतदारसंघात कारखाने कोणते? वारणा साखर कारखाना, जवाहर साखर कारखाना आवाडे साहेबांचा, तिसरा साडेपाचवांचा आणि आणखीन काय. वारणा साखर कारखाना फुल कॅपॅसिटीने चालतो. मतदारसंघ कोणाचा? शेती साहेबांचा. तुझ्या मतदारसंघातला कारखाना फुल कॅपॅसिटीने चालतो आणि हिथं बंद ठेवा म्हणायचं. तुला जर याचं एवढं कौतुक असेल, पहिलं तुझं बंद करायचं दुकान, दुसऱ्याचं दुकान बंद करायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये साधी गोष्ट नाही, मी काही सामाजिकदृष्ट्या कोणी बोलत नाही, पण समाजातले आहेत आणि वारणाचे सभासद कोणत्या समाजातले ते तुम्हाला, आणि ते बघितल्याच्या नंतर त्या समाजाच्या कारखान्याला हात लावायचा नाही आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन इतरांचे कारखाने बंद पाडायचे, हे योग्य आहे का याचा विचार तुम्ही केला पाहिजे. राजू शेट्टी नावात शेट्टी असलं तरी ते जैन शेतकरी समाजातले. या समाजातल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व राजू शेट्टी करतात. या समाजाचं प्राबल्य असलेले 2 लोकसभा मतदारसंघ म्हणजे सांगली आणि हातकणंगले. इथं राजू शेट्टी वरचढ ठरतायत. ते पण पवारांनी आपली एक वोट बँक वाचवण्यासाठी राजू शेट्टी हे ज्या जैन समाजातले आहेत त्यांचे साखर कारखाने आधी बंद केले पाहिजेत असं वक्तव्य केलं होतं. तुम्ही तुमच्या समाजाचे कारखाने वाचवता आणि आमचे बंद करता, असं पवार राजू शेट्टींना बोलले होते. तेव्हा समोर उपस्थित मराठा शेतकऱ्यांच्या भावनांना हात घालणं हेच पवारांचं उद्दिष्ट होतं. त्यासाठी राजू शेट्टींची जात काढावी लागली त्यांना. दुसरा एक प्रसंग आहे, निवडणुकीचा प्रचार, व्यासपीठावर शरद पवार. 2014ला शिवसेना भाजप युतीचं सरकार 5 वर्ष चालल्यानंतर 19च्या निवडणुका लागल्या. उद्धवजी आणि देवेंद्रजी हे युतीच्या तर्फे किल्ला लढवत होते. पवारांवर प्रचंड टीका दोघांनी केलेली होती. आखाडा तर तयार आहे, पण समोर कुस्ती लढायलाच कोणी पैलवान नाही, असं देवेंद्रजी बोलले होते. आता त्या टीकेला उत्तर देताना पवारसाहेब भाषणात काय म्हणतायत हे तुम्हीच बघा, तुम्हीच ऐका. दिसतच नाही या निवडणुकीमध्ये लढायचं कोणाशी, आणि समोर पैलवानच दिसत नाही. आणि कुस्ती पैलवानाची होती, अशाची होत नाही. नटरंग सिनेमातला गाणं आठवलं ना क्षणभर तुम्हाला? असे आमचे पवार साहेब कोणाच्या बापाला ऐकायचे नाहीत बोलण्यात. ऐन उमेदीत तर त्यांनी अनेकांना ढिल्लं करून सोडलं होतं. आता हे सदाभाऊ खोत वगैरे काय त्यांच्या पासंग्याला पुरणार आहेत? आज वय झालं तरी सदाभाऊ खोत म्हणजे पवारांच्या समोर की झाड की पत्ती. शरद पवार सिर्फ नाम ही काफी आहे. ते त्यांच्या मनाला पटेल तसं बोलतात, लोकांची जात काढतात, कुठे हातवारे करतात, नटरंगची झलक दाखवतात. हा सारा प्रकार कुठेही निंदाजनक नसतो, समोरच्यानं गोड मानून घ्यायचा असतो तो. मात्र पवारांच्या व्यंगावर कोणी बोललं तर त्याला झोडायला, फाडून काढायला त्यांचं डॉग स्क्वॉड महाराष्ट्रभर तयार असतंच.
त्यात काकांना कोणी काहीही म्हटलं की पुतण्याला झोमतं. मागे पुण्यात चंद्रकांतदादा पाटील बोलले तर अजित पवार खवळले. आता सदाभाऊंनाही दम दिलाय म्हणे, पुन्हा बोलाल तर खबरदार. पण दादा, काका बोलले तर सबकुछ माफ आणि दुसरा बोलला तर ते पाप, असं कसं? याचं उत्तर तुम्ही द्याल का कधी? बघूया या प्रश्नाचं उत्तर कोणी देतंय का. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.